महागाईनं गेल्या 8 वर्षातला उच्चांक गाठलाय। पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि अन्नधान्याच्या किमतीतील भडक्यामुळे महागाई दरानं ही चिंताजनक पातळी गाठली। महागाईनं 8 वर्षातला हा उच्चांक गाठलेला आहे। राज्यातील जनतेसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 1 जानेवारी 2026 पासून आता खिशाला मोठी कात्री लागणार। घरातील वापरायच्या 10 वस्तू भयंकर महाग केल्या जाणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, नवीन वर्षामध्ये 10 वस्तूंच्या किमती आता प्रचंड वाढणार आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1 जानेवारी 2026 पासून जे काय मोठे बदल आता नवीन वर्षानिमित्त होणार आहेत याची माहिती सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। यामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच 1 जानेवारी 2025 या तारखेपासून आपल्या रोजच्या वापरातील आणि जीवनावश्यक अशा 10 वस्तूंचे दर आता कडाडणार आहेत। जर तुम्हाला या महागाईच्या जोरापासून झटक्यापासून स्वतःला आणि तुमच्या बजेटला वाचवायचे असेल तर या 10 वस्तूंची खरेदी तुम्ही आजच्या आज करून ठेवा। कारण एकदा का 1 जानेवारीची तारीख उजाडली की त्यानंतर या वस्तू तुम्हाला दुप्पट पैसे मोजून आता खरेदी करावी लागू शकतात। या 10 वस्तू अशा आहेत की ज्या घरामध्ये रोज लागतात, ज्याच्याशिवाय तुमचा स्वयंपाक अजिबात या ठिकाणी होतच नाही, ज्याच्याशिवाय जेवणच होत नाही, याशिवाय आपलं दररोज दैनंदिन गरजा भागत नाहीत। यामुळे या 10 वस्तूंची यादी जर तुम्ही आता ऐकली तर याचे नाव जर तुम्ही ऐकला तर नक्कीच तुमच्या पायाखालची आता जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। कारण की प्रत्येक भारतीय नागरिकांना या ठिकाणी प्रत्येक राज्यातल्या नागरिकांना आता नवीन वर्षानिमित्त मोठा आता धोका असणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला खिशाला मोठी प्रत्येकाच्या कात्री लागणार आहे। तुमचं दर महिन्याच्या महिन्याला बजेट जास्त तर ते बिघडणार आहे। आता तुम्हाला महिन्याला प्रत्येक महिन्याला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत। कारण की 1 जानेवारी 2026 नंतर सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अतिशय प्रमाणात या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महाग केल्या जाणार आहेत। पण त्यातल्या त्यात या 10 वस्तू आहेत ज्याची किंमत दुप्पट होणार आहे। आजची आज वेळ न घालवता तुम्ही तातडीने या वस्तू आता खरेदी करायच्या आहेत। आता बघा, ही जी माहिती आहे ही म्हणजे एक प्रकारची तुम्हाला अर्जंट जाग करणारी सूचना या ठिकाणी असू शकते। सगळ्यात आधी आपण 1 जानेवारी नंतर कोणकोणत्या 10 वस्तूंचे भाव वाढणार आहेत, ते किती रुपयांनी वाढले जाणार आहेत, महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींचा साठा करून आता तुम्हाला ठेवायचा की आता थोडं थांबायचं, याबद्दल सध्याला लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। दुकानावर गर्दी होण्याची शक्यता या ठिकाणी वाढल्या। त्यामुळे पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आता तुम्हाला या वस्तू खरेदी करून घ्यायच्या आहेत। संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आत्ता जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण तुमचा जो महिन्याचा खर्च आहे, तुमचे जे घराचे महिन्याचे बजेट असतं तर यामुळे बिघडू शकतं। जर तुम्हाला वाढत्या महागाईच्या संकटापासून वाचवायचे असेल तर या 10 वस्तू शक्य असल्यास आधीच आत्ताच्या आत्ता खरेदी करून ठेवा। कारण वस्तूंची नवीन यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्या। या यादीतील वस्तू अशा आहेत ज्या आपल्याला दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100% या ठिकाणी लागतच असतात। त्यामुळे त्या जर तुम्ही स्वस्तात खरेदी केल्या तर नक्कीच तुमची मोठी आर्थिक बचत या ठिकाणी होऊ शकते। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की नक्की कोणत्या त्या 10 वस्तू आहेत ज्या महाग होणार आहेत, कोणत्या वस्तूमुळे तुमचं त्या ठिकाणी दुप्पट भाव तुमच्या या ठिकाणी आता केले जाणार आहेत आणि या ठिकाणी तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे। संपूर्ण यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वात आधी पाहणार आहोत, त्यानंतर जर या महागाईपासून वाचवायचे असेल तर त्या वस्तू स्वस्तात कुठे खरेदी करायचे आहेत, कशा साठवून तुम्हाला घरामध्ये ठेवायचे आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। पहा, यादीतील सर्वात पहिली वस्तू आहेत जिचे 1 जानेवारी 2026 पासून भाव मोठ्या प्रमाणात कोणत्या वस्तूंचे वाढणार आहेत बघा। आता बघा, पहिली वस्तू आहे मोठ्या प्रमाणावर भाव वाढणार आहे, तिची यादी जाहीर झाल्या। यादीतील जी पहिली वस्तू आहे तर ती इतकी महत्त्वाची आहे की दररोज स्वयंपाकात ही वस्तू लागतेच। महिलांना खास करून ही बातमी ऐकल्यानंतर चक्कर येऊ शकते, कारण या वस्तूंचे भाव आता वाढणार आहेत। हे कळताच किचनचे बजेट तुमचं हलणार आहे। पहिला जर तुम्हाला 5000 मध्ये बाजार भरत असाल तर आता 10000 रुपये या ठिकाणी लागू शकतो। ही वस्तू आहे जिच्याशिवाय जेवण अजिबात तयारच होत नाही। ही पहिली वस्तू आहे जिचे भाव आधीच प्रचंड वाढले आहेत। ती वस्तू म्हणजे खाद्यतेल। आता खाद्यतेलाचे भाव सध्याला वाढत आहेत। आता 1 जानेवारी नंतर यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मागील वर्षात जर विचार केला
तर खाद्यतेलाच्या किमती 30% 2025 मध्ये या ठिकाणी वाढलेल्या पाहायला मिळालं. आता हीच वाढ 1 जानेवारी नंतर दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुढील काही महिन्यांसाठी तेल साठवून खाद्यतेल ठेवायचं असेल तर आजच 31 डिसेंबरच्या आतमध्ये खरेदी करा. तेलाच्या किमतीने सध्या उच्चांक गाठलाय, कळस गाठलाय. रोजच्या जीवनातील तेल ही अशी महत्वाची वस्तू आहे की जिच्याशिवाय कुठलीही जेवणातील भाजी बनत नाही, चपाती सुद्धा या ठिकाणी अजिबात बनत नाही. त्या ठिकाणी फोडणीला तेल लागतं. त्यामुळे तेलाची खरेदी तुम्ही लगेच करून ठेवा. आता हे तेल कसे साठवायचे, या ठिकाणी किती खरेदी करायचे याची माहिती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व कुठं स्वस्तात त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये कोणत्या दुकानामध्ये स्वस्त मिळते ते पण सांगणार आहे. पण त्याआधी दुसरी महत्वाची वस्तू या ठिकाणी सांगण्यात आल्या जिचे भाव देखील प्रचंड वाढणार आहेत. 2 नंबरची वस्तू आहे अशी की जिची किंमत जर वाढली तर या ठिकाणी तुमच्या बजेटवर दुप्पट परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. मग ती वस्तू कोणती आहे बघा. आता बघा, दुसरी वस्तू आहे ज्यामुळे बजेटवर तिपटीने फरक पडणार आहे. तुमच्या महिन्याचा किराणा खर्च तिप्पट होणार आहे. 5,000 पहिला लागत असतील तर या वस्तूमुळे 15,000 येऊ शकतो. अशी ही वस्तू आहे. आपल्या घरातच लागत असते ही वस्तू जिच्याशिवाय आहार या ठिकाणी पूर्ण मानला जात नाही. ती म्हणजे डाळ आणि कडधान्य. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्य. आपल्या रोजच्या जीवनात वरण, भात, उसळ या ठिकाणी दररोज आपल्याला लागत असतं. महागाईमुळे डाळी आणि कडधान्याचे भाव देखील कडाडणार आहेत. गेल्या काही महिन्यात डाळींच्या किमतीमध्ये 20% वाढ झालेली पाहायला मिळाल्या आणि आता हीच वाढ 1 जानेवारी नंतर दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही पुढील महिन्यांसाठी डाळीचा साठा करून ठेवायचा असेल तर आजच करून ठेवा सांगितलंय. आता दुसरी सांगितली, परंतु यामधील या 10 वस्तूंमधील 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर या ज्या वस्तू आहेत तर यामुळे प्रचंड तुमचं नुकसान होऊ शकतं. आज शेवटच्या वस्तू कोणत्या आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण त्या सुद्धा वस्तू या ठिकाणी तुम्हाला 31 डिसेंबरच्या आतमध्ये खरेदी करायची आहे. तेलाच्या किमतीने सध्या उच्चांक गाठला आहे, कळस गाठला आहे. रोजच्या जीवनातील तेल ही अशी वस्तू आहे की जिच्याशिवाय कुठलीही भाजी होत नाही. चपातीला लावायला तेल लागते, फोडणीला तेल लागते. त्यामुळे तेलाची खरेदी तुम्ही लगेच या ठिकाणी आता खरेदी करून ठेवू शकता. आता तेल कसे साठवायचे, किती खरेदी करायचे हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. परंतु याआधी दुसरी वस्तू आहे ज्याचे भाव प्रचंड वाढणार आहेत. 2 नंबरची वस्तू आहे जिची किंमत जर वाढली तर किंमत दुप्पट झाली तर घराच्या बजेटवर तिपटीने फरक पडणार आहे. तुमच्या महिन्याचा किराणा खर्च तिप्पट होणार आहे. अशी ही वस्तू आहे. आपल्या आहारामध्ये ही लागतेच, जिच्याशिवाय आहार आता पूर्ण मानला जात नाही. ते म्हणजे डाळी, कडधान्य. तिसरी वस्तू आहे साखर. आता साखरेचा जर वापर चहा, कॉफीसाठी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला लागत असतो. सणावाराला गोड पदार्थ बनवण्यासाठी आता साखरेशिवाय हे अपूर्णच आहे. मागील वर्षी साखरेच्या दरात 15% वाढ झाली होती. आता तोच भाव या ठिकाणी दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता बघा, साखरेचा दर वाढवला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर साखरेचा वापर जास्त करत असाल तर साखर देखील लवकरात लवकर 1 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला खरेदी करून ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आता गोड पदार्थानंतर बोलूया 4थ्या गोष्टीविषयी, की जी गोष्ट आहे जिच्याशिवाय वाहन जागेवरनं हालतच नाही. तुम्हाला कुठे गावाला बाहेर जायचं असेल, तुम्हाला प्रवासला जायचं असेल, ऑफिसला जायचं असेल किंवा कामाला जायचं असेल तर तुम्ही गाडीवर जाता. मग ती मोटरसायकल असो किंवा 4 चाकी वाहन असो तर ते पेट्रोल आणि डिझेलवर चालते. आता पेट्रोल डिझेलच्या बाबतीत देखील 1 जानेवारी 2026 पासून मोठी बातमी या ठिकाणी आता समोर येत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव काय असू शकतात याबद्दल मोठी शक्यता आणि एक मोठा भाव वाढीचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. आपल्या लिस्टमध्ये पेट्रोल डिझेलचा आपण या ठिकाणी महत्त्वाच्या स्थानी ठेवला आहे. पेट्रोल डिझेलचा भाव ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पेट्रोलच्या किमतीमध्ये गेल्या 6 महिन्यात 10% आसपास वाढ झालेली दिसून येत आहे. आता याचे भाव प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे या ठिकाणी वातावरण थोड्या प्रमाणात या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. इराण, इराक असेल किंवा इस्रायल असेल यामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यातच अमेरिका इतर देशांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. रशियासोबतच्या करारात काही बदल झाल्यास थेट परिणाम इंधनावर होणार आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, युद्ध भडकले तर डायरेक्ट पेट्रोल डिझेलच्या किमतीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे तो परिणाम तुमच्या प्रवासा खर्चावर त्या ठिकाणी होणार आहे. प्रवासामुळे वाढणाऱ्या इतर गोष्टीमुळे होणार आहे. त्यामुळे शक्य असल्यास आपल्या वाहनामध्ये, गाड्यामध्ये पुरेसे पेट्रोल डिझेल 1 तारखेच्या आतमध्ये महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी आधीच भरून घेणं फायदेशीर ठरणार आहे.
तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला इंधनाचे नवीन किमतीचे संशोधन करत या ठिकाणी आढावा घेत असतात. नव्या किमती 1 तारखेला जाहीर करत असतात. त्यामुळे 1 जानेवारी 2024 नंतर बघा मागील 2 वर्षाच्या पाठीमागचा इतिहास तुम्हाला सांगतोय. बघा 1 जानेवारी 2024 नंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ किंवा चढ उतार या ठिकाणी तेव्हा पाहायला मिळू शकते. असाच या ठिकाणी नक्की 1 जानेवारीच्या 2026 पासून हेच या ठिकाणी तुम्हाला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोल डिझेल भरून घ्या. आता पुढची गोष्ट आहे महिलांच्या आवडीची, ती म्हणजे दररोज लागत नाही पण तिचे भाव दररोज पाहायला जातो. ज्या गोष्टीशिवाय संपूर्ण जीवनच आता या ठिकाणी अपूर्ण आहे. तर ती वस्तू कोणती आहे बघा. आता बघा या ठिकाणी भारतीय महिलांमध्ये पुरुषांमध्ये प्रचंड आकर्षण या वस्तूचं आहे, ती म्हणजे सोनं. आता सोनं ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दागिन्याकरता महिलांसाठी एक विशेष लोकप्रियतेचा विषय आहे. मग सोन्यात मागील 1 वर्षामध्ये जर विचार केला तर 25% वाढ झाली 2025 या वर्षामध्ये. आणि सोनं सध्या जर पाहायला गेलं तर 1 लाखाच्या आसपास या ठिकाणी पुढे गेले. म्हणजे आता 1,30,000 1,25,000च्या आसपास आहे. सोन्याचे विक्रम पातळी केव्हाच या ठिकाणी वाढलेले आहे. तर एक प्रसिद्ध संस्थेचे एक अंदाज या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे की 2024 या वर्षामध्ये सोन्याचे भाव या ठिकाणी आणि 2025चे भाव या ठिकाणी जेवढे काय वाढलेत त्यापेक्षा आता डबल किंमत तुम्हाला झाल्याची पाहायला मिळणार आहे. 2026 मध्ये 1 लाख ते 1.5 लाखाच्या दरम्यान तुम्हाला सोनं 2026 वर्षामध्ये असू शकतं किंवा 1.5 लाखाचा टप्पाही पार करू शकतं. बघा कदाचित 2 लाखांचा टप्पाही पार करू शकतं 2026 मध्ये, असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे तुम्हाला जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल किंवा पुढील वर्षी येणाऱ्या लग्न सराईमध्ये सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच जे सोने आहे तर ते खरेदीदार तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन टप्प्याटप्प्याने सोनं आता खरेदी करण्याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. कारण की येणाऱ्या काळात सोन्याचा भाव जर गगनाला भिडला तर तुमचं बजेट विशेषतः लग्नाच्या वेळी कोलमडू शकते. सोनं कदाचित 1.5 लाख ते 2 लाख रुपयेपर्यंत प्रति तोळा आपल्याला 2026 या नवीन वर्षामध्ये पाहायला मिळू शकते, असा अंदाज प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलेला आहे. सोन्याच्या भावातील उसळी जर कायम राहिली तर सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर महाग झालेले पाहायला मिळू शकतं. आता आणखी गोष्ट आहे जी महिला पुरुष लहान मुले सगळ्यांनाच या गोष्टीशिवाय अजिबात या ठिकाणी चालत नाही. ती गोष्ट कोणती आहे तुम्हाला आत्ताच खरेदी करायची आहे, नक्की बघा. आता बघा ही जी गोष्ट सांगणार आहे तर ती रात्री देखील संपत नाही आणि या ठिकाणी तुम्हाला दिवसा देखील लागत असते, ती म्हणजे मोबाईलचे रिचार्ज. आता पहा मोबाईलचे जे रिचार्ज आहेत ते इथून पुढे 1 जानेवारी 2026 नंतर वाढू शकतात. आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे मोबाईल आणि मोबाईलचा आत्मा म्हणजे रिचार्ज. रिचार्जच्या खर्चामध्ये देखील प्रचंड वाढ होणार आहे. रिचार्ज मागल्यामुळे तुमच्या महिन्याच्या बजेटवर नक्कीच परिणाम तुम्हाला आता पाहायला मिळू शकतो. सोन्याबरोबरच तिचा भाव नेहमी या ठिकाणी पाहिला जातो, ते म्हणजे या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा सोन्यासोबत या ठिकाणी चांदीत सुद्धा रेट्स या ठिकाणी आता वाढल्याचं पाहायला मिळणार आहे. चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. दररोज सोन्याच्या भावामध्ये उलटापालट होत असते. तसेच चांदीमध्ये देखील आता मागील वर्षभरामध्ये 22% बघा चांदीचं तर रेट पाहायचं असेल तर 22% जास्त 2025 मध्ये वाढ या ठिकाणी झालेली आहे. नजीकच्या काळात 2026 मध्ये चांदीमध्ये देखील मोठा उलटफेर होऊ शकतो. प्रचंड भाव चांदीचे वाढलेले तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला चांदी आणि त्या ठिकाणी चांदीचे कोणतेही दागिने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला देखील आता विचार करून खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. चांदी झाल्यानंतर आपल्या आयुष्यातल्या अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी राहिलेत ज्याच्याशिवाय दिवस आपला पुढे जात नाही, ते म्हणजे दिवसातून 3 ते 4 वेळा या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लागतात म्हणजे लागतात. ती गोष्ट कोणती आहे बघा. आता बघा दिवसातून 3 ते 4 वेळा या वस्तूंचे त्या ठिकाणी तुम्हाला आठवण येते, ती म्हणजे याचे भाव वाढणार आहेत. ते ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच काळजी वाटेल, ते म्हणजे दुधाचा भाव. दूध हे सर्वसाधारणपणे भारतीयामध्ये महाराष्ट्रामध्ये जीवनावश्यक वस्तू आहे. या ठिकाणी अतिवृष्टी असेल, मुबलक पाणी नसल्यामुळे दुष्काळामुळे चारा टंचाई मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच पशुखाद्याचे भाव भरमसाठ वाढल्यामुळे आता दूध व्यावसायिकांना दूध उत्पादनामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. खर्च वाढलाय, त्यामुळे दुधाचे भाव देखील येणाऱ्या काळात नवीन वर्षात वाढलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता दूध तर आपण साठवून ठेवू शकत नाही, परंतु दुग्धजन्य पदार्थ जसे की दुधाची पावडर असेल, तूप असेल तर तुम्ही स्टॉक करून ठेवू शकता.
जेणेकरून येणाऱ्या काळात जर दुधाची टंचाई पाहायला मिळाली, भाव वाढले, तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा होईल. तुम्ही या ठिकाणी पावडर देखील आता त्याची वापरू शकता. पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे भाजीपालाचे भरपूर या ठिकाणी नुकसान यावर्षी झाले, कारण अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे काही पावसाच्या अभावामुळे या ठिकाणी काय झाले, आता पिके सुद्धा करपली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता भाजीपाल्याचा तुटवडा आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळू शकतो. आणि एकंदरीतच जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा काय होतं, मागणी वाढते आणि त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळू शकते. आता या व्यतिरिक्त आणखीनही अशा काही गोष्टी आहेत ज्याचे भाव आता कदाचित वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या गोष्टी आता साठा करून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही वर्षभराचं धान्य जे आहे तर ते साठा करून सुद्धा ठेवू शकता. वर्षभराची साखर, मीठ, त्याचबरोबर डाळी असेल हे देखील खरेदी करू शकता. गॅस सिलेंडरचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आधीच जर तुम्ही सर्व वस्तू खरेदी करून ठेवला तर नक्कीच तुमच्या खिशावर कोणताही ताण बसणार नाही. त्यामुळे आत्ताच या वस्तू खरेदी करा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहेत. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.